नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने आमरसची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 5 आंबे घेतलेले आहेत मैत्रिणींनो। हा देवगड आंबा आहे। तर आता आपण याचे देठ काढून घेणार आहोत असे। तर मैत्रिणींनो, इथे मी सगळ्या आंब्याचे देठ काढून घेतलेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। स्वच्छ हे आंबे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। हे आंबे स्वच्छ धुतल्यानंतर एका ताटात काढून घेणार आहे मी। तर मैत्रिणींनो, हे आंबे आता आपण असे एका पातेल्यामध्ये असे हळूहळू असे दाबून घेणार आहोत। हा रस मी मिक्सरमध्ये वगैरे काही करणार नाहीये, हातानेच करणार आहे। हात अगदी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मैत्रिणींनो। बघू शकता तुम्ही, सगळा असा रस आंब्यातला असा पिळून घ्यायचा पातेल्यामध्ये। इथे मी दुसरा आंबा घेतलेला आहे। तर सगळ्या आंब्यांचा रस असा आपण पातेल्यात काढून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, इथे मी सगळ्या आंब्यांचा रस काढून घेतलेला आहे आणि आंब्याची कुई याच्यामध्येच टाकलेली आहे। तेही मी हाताने असं गर काढून घेणार आहे हळूहळू। सगळ्या कुयांचा गर आपल्याला असा काढून घ्यायचा आहे पातेल्यामध्ये। तर बघू शकता मैत्रिणींनो, सगळ्या कुयांचा गर पण आपला काढून घेतलेला आहे पातेल्यामध्ये। आता इथे आपण एका ताटामध्ये हे सगळ्या साली पण घेतलेल्या आहेत। ह्या सगळ्या अशा उलट्या करून घेणार आहे मी। तुम्हाला जर मैत्रिणींनो मिक्सरमध्ये काढायचा असेल तरी पण तुम्ही मिक्सरमध्ये पण हा रस काढून घेऊ शकता, पण मला मिक्सरमधला आवडत नाही, अगदी पेस्ट झाल्यासारखा लागतो, त्यामुळे मी हातानेच आमरस करते। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घेणार आहोत। तुम्हाला आमरस किती पातळ किंवा किती घट्टसर हवा आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी घ्यायचं आहे व याच्यामध्ये टाकून सगळं हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथे आपण पाणी टाकून हे पण सगळं स्वच्छ असं करून घेतलेलं आहे। हा पण गर आपण राहिलेला काढून घेतलेला आहे ताटामध्ये। आता आपण हे परत एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत साली सगळ्या। तर बघू शकता, हे कुया आणि आपल्या साली धुवून घेतलेल्या आहेत, त्याचा पण रस आपण काढून घेतलेला आहे, तोही या पातेल्यामध्ये टाकून घेऊयात। तर आता आपल्याला परत हे एका ताटामध्ये घ्यायचं आहे असं काढून आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये। एक अर्धा ग्लास इतपत घालणार आहोत आणि परत एकदा हे धुवून घेणार आहोत। आमरस करताना मैत्रिणींनो, फक्त 2च पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। जास्त पाणी जर तुम्ही वापराल तर आमरसचं चव लागणार नाही। तर मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही, हे दुसऱ्या वेळेस मी धुवून घेतलेले आहेत। हे मी आमरसमध्ये टाकून घेणार आहे। तुम्हाला दाखवते आता। बघू शकता तुम्ही, याच्या कुया सगळा गर आपल्या कुईचा निघून गेलेला आहे। फक्त 2च वेळेस धुवून घ्यायचे आहेत आंबे। तर बघू शकता मैत्रिणींनो, आपला आमरस इथं झालेला आहे। इतपत घट्ट असा आमरस आपला आहे। कुठंही आपल्या आमरसमध्ये अशा गाठी वगैरे राहिलेल्या नाही आहेत। किती छान असा आमरस आपला दिसत आहे। आता आपण थोडंसं वाटीमध्ये घेऊन टेस्ट करणार आहोत, किती आंबट किंवा किती गोड आहे, त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत। तर मैत्रिणींनो, इथे मी आमरसची टेस्ट करून बघितलं आहे, त्याच्यामध्ये मला साखरेची थोडी गरज आहे। तर याच्यामध्ये मी 1 वाटी साखर इतके टाकणार आहे। तुम्ही पण आमरस टेस्ट करून साखर घालायची आहे। आता हे सगळे आपण मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला जर याच्यामध्ये वेलची पावडर वगैरे आवडत असेल तर टाकू शकता, पण मी याच्यामध्ये वेलची पावडर घालत नाही। आमरसची स्वतःची चवच खूप टेस्टी असते मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो, हा आमरस मी आता फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवणार आहे। मी नंतर तुम्हाला सर्व करून दाखवते। इथं आमरस आपला फ्रीजमध्ये 2 तास ठेवून झालेला आहे। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवला आहे। बघू शकता तुम्ही, हा आमरस तुम्ही पुरीसोबतही खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता। जर तुम्हाला माझी रेसिपी असेल तर मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओ लाईक करा, मला कमेंटमध्ये सांगा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।